पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। श्री गुरुदेवाय नमो नमः। देवा तुझा मी सोनार, करी नामाचा व्यापार। श्रोत्रे मायबापांनो, आज आपण या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून संत चरित्राचा थोडासा विचार करतो आहे। आणि संत चरित्र म्हटलं की संत चरित्रांमध्ये आम्हाला काहीतरी शिकायला मिळतं, काहीतरी आम्हाला प्राप्त होत असतं। पण ते प्राप्त होत असताना आम्हाला त्या तत्वाशी निगडीत राहणं गरजेचं आहे। आणि ते तत्व समजून घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आम्ही संत समजून घेतले पाहिजे। आणि आज ज्या संतांविषयी आपल्याला थोडंसं बोलायचंय, ज्या संतांच्या जीवनावर प्रकाश टाकायचा, ज्या संतांचं आपल्याला चरित्र थोडंसं कानावर घ्यायचंय, ते आहे पंढरपूर निवासी श्री संत नरहरी महाराज सोनार यांचं हे चरित्र आज आपल्याला बघायचं आहे। नरहरी महाराजांच्या चरित्राविषयी थोडंसं बोलण्या अगोदर एक तत्व तुम्हाला सांगतो। ह्या प्रामुख्याने ही कथा सुरू करण्यापूर्वी नरहरी महाराजांचं चरित्र थोडंसं विवादात्मक आहे। विवादात्मक म्हणजे बघायला गेलं तर नरहरी महाराज हे तसे शैवपंथीय, शैव धर्मातले भगवान शिवाचे उपासक, परंतु असं काय घडलं नेमकं त्यांच्या आयुष्यात की त्यांनी शैवपंथाची साथ सोडून विठ्ठलच माझा शिव आहे आणि विठ्ठलच माझा सर्वस्व आहे असं नरहरी महाराजांना का वाटलं असावं, अशी काय घटना घडली त्यांच्या आयुष्यात, आपण या संदर्भात थोडंसं बोलणारच आहे। थोडंसं त्यांच्या अभंगांच्या चरित्राविषयी थोडं बोलणार आहे, अभंग किती आहेत वगैरे वगैरे। परंतु त्याच्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की नरहरी महाराज ज्या ठिकाणी राहत होते, नरहरी महाराजांचा जन्म हा पंढरपुरातलाच। त्यांच्या अनेक पिढ्या तत्कालीन 1300 शतकामध्ये 1313ला नरहरी महाराजांचा जो जन्म आहे तो 1115ला आणि समाधी ही 1313ला असं सांगितलं जातं। म्हणजे एकूण 90 ते 92 वर्षाचं वय नरहरी महाराजांना लागलेलं आहे। त्या पंढरपुरामध्ये पूर्वी म्हणजे काही काळापूर्वी, काहीशे वर्षांपूर्वी ते पंढरपूर तसं बघायला गेलं तर शैवपंथीयांचीच आराध्य भूमी होती। भगवान शिवाचंच ते तसं प्रामुख्याने ठिकाण। परंतु ज्या वेळेस पुंडलिक महाराज तिथं गेले आणि भगवंत तिथं आले, द्वारकेवरून येता येता झालेला तो भगवंत आणि तो विटेवर उभा राहिला आणि तिथून पुढे ती वैष्णवांची महानगरी असं तिला घोषित केलं गेलेलं आहे। परंतु हे जे नरहरी महाराज होते यांचे वडील अच्युतराव उदावंत त्या पंढरपुरातले मोठे सोनार। अच्युतरावांच्या घरी फार मोठी बलाढ्य अशी सोन्याची पतपिढी होती त्या काळामध्ये। आणि पंढरपुरामध्ये आजही आपण जर बघितलं तर दोन प्रकारचे आपल्याला सोनार तिथे बघायला मिळतात। एकाला पांचाळ सोनार असं म्हणतात आणि एकाला लाड सोनार असं म्हणतात। आता तो त्यावेळेचा भेद आहे, तो जातीय भेद आहे, तो आपण त्याला आता काही बोलू शकत नाही। परंतु आजही त्या ठिकाणी लाड सोनारांचं एक सेपरेट भगवान शिवाचं मंदिर आहे आणि पांचाळ समाजाचं सुद्धा एक सेपरेट मंदिर आहे। प्रत्येकाचा वेगळा वेगळा आपापला गुणधर्म आहे। अच्युतरावांच्या पत्नींचं नाव सावित्रीबाई असं सांगितलं जातं इतिहासामध्ये। आणि हे
पूर्वीपासूनच भगवान शिवाचे निस्सीम भक्त, घरात पहिल्यापासून भगवान शिवाचीच उपासना आणि सर्व भगवान शिवांचंच, मग शिवलीला अमृत असेल, शिव महापुराण असेल, वगैरे वगैरे सर्व भगवान शिवांचेच घरामध्ये ग्रंथ, आणि त्याच याच्यामध्ये नेमका नरहरी महाराजांचा जन्म झाला आणि नरहरी महाराजांवर देखील सुद्धा तेच संस्कार पडले आणि नरहरी महाराज मात्र इतके कट्टर झाले की त्यांनी पुन्हा भगवान विष्णूचं तोंडही नाही नाव सुद्धा काढायचं नाही असं त्यांनी आयुष्यात ठरवलं. उभ्या आयुष्यभर भगवान विष्णूची त्यांनी कधीही स्तुती नाही का, कधी नाव घेतलं नाही का, कधीच नाही. नरहरी महाराज लहानचे मोठे होऊ लागले, वडिलांच्या कामामध्ये हातभार लावू लागले आणि एक दिवशी नरहरी महाराजांच्या वडिलांच्या लक्षात आलं की मुलगा मोठा झाला, म्हणून नरहरी महाराजांचं पंढरपुरामधलीच एक कन्या जिचं नाव गंगा, त्या गंगेशी नरहरी महाराजांचा विवाह झाला. पण गंमत अशी घडली, ज्या वेळेस गंगा ही नरहरी महाराजांच्या वडिलांना सून म्हणून पसंत आले अच्युतरावांना, त्यावेळेस अच्युतरावांनी नरहरीला विचारलं, नरहरी, अरे तुझा विवाह करायचा आहे, अमक्या अमक्याची मुलगी बघितली, असं असं तिचं नाव आहे, तर तुला लग्न करायचं आहे, तर तुझं काय म्हणणं आहे? त्यावेळेस नरहरी महाराजांनी सांगितलं, बाबा तुम्हाला माझं लग्न करायचं तर करा, हरकत नाही, पण माझी एक अट आहे. ती अट म्हणजे अशी आहे की माझ्या शिवभक्तीमध्ये माझ्या पत्नीने कुठेही मला साथ सोडता कामा नये. तिनं मला शिवभक्तीमध्ये माझी मदत केली पाहिजे. एवढीच साधी आणि सोपी आठ नरहरी महाराजांनी ठेवली आणि अच्युतरावांनी ती नरहरी महाराजांची आठ त्या गंगा नावाच्या त्या स्त्रीला, त्या मुलीला सांगितलं. तिने सांगितलं हरकत नाही, कारण गंगा ज्या घरात राहत होती त्याही घरामध्ये भगवान विष्णूंचं पूजेचं काम चालत होतं. आता तसं बघायला गेलं, एक कुटुंब शैवपंथीयातलं आणि एक कुटुंब मात्र भगवान विष्णूंचं वैष्णव घराण्यांमधलं. परंतु हरकत नाही, त्यांच्या सासऱ्यांनी असा विचार केला की मुलीला तिकडे जाऊन जर भगवान शिवाची पूजा करायची हरकत नाही, शेवटी त्यांच्या घराण्याचे वारसात ते चालवणार आहेत, म्हणून मुलीने सांगितलं हरकत नाही. लग्न झालं, सुंदर असा छान विवाह झाला. एक दिवशी ते नवरा बायको म्हणजे सावित्रीबाई आणि अच्युतराव आणि गंगा आणि नरहरी महाराज हे कुठेतरी बाहेर गावी गेले. त्या पंढरपूरच्या जवळ कुठेतरी कोराटी नावाचं गाव आहे आणि त्या कोराटीला गेले असताना तिथं त्या दोघांचा मृत्यू झाला. त्यांच्या आई वडिलांचा, नरहरी महाराजांच्या झालं, मृत्यू झाला. खूप दुःख झालं. आई वडिलांचा सर्व अंत्यविधी तिथं उरकला आणि नरहरी महाराज आणि गंगा हे पुन्हा पंढरपुरामध्ये आपल्या मूळ स्थानी घरी आले राहण्यासाठी. पुन्हा संसार सुरू झाला अतिशय सुंदर असा. एक दिवशी नामदेव महाराज त्या पंढरपुरामध्ये काही कारणास्तव त्या नरहरी महाराजांच्या घरासमोरून निघाले आणि आता नामदेव महाराजांची आख्यायिका ही नरहरी महाराजांनी ऐकली, कारण पंढरपुरातच राहणं होतं दोघांचंही. नरहरी महाराजांना माहित होतं की नामदेव महाराज ते पांडुरंगाचे भक्त आहेत, ते आपल्याशी काही संबंध नाही. त्यांना एक दिवशी कबीर महाराज बोलले होते असं की नरहरी महाराजांना की नरहरी महाराज, अहो तुम्ही नामदेवांना थोडं भेटा, नामदेवांचा संग थोडा वाढवा, अहो सतसत विवेक बुद्धीचे संत आहेत ते. त्यावेळेस नरहरी महाराजांनी कबीर महाराजांना प्रत्युत्तर दिलं होतं, तर कबीर महाराज, ते तुम्हाला संग करायचं तर करा, माझा त्यांच्याशी काही संबंध नाही, कारण ते विठ्ठल भक्त आहेत आणि मी काही विठ्ठल भक्त नाही, मी आहे तो फक्त माझ्या भगवान शिवाचा भक्त. कारण विषय असा आहे की ह्या कथेतून, ह्या चरित्रातून आम्हाला एक घ्यायचंय मायबापांनो, की संत महात्म्य असताना सुद्धा नरहरी महाराजांच्या आयुष्यामध्ये अशी कलाटणी बसली की एकेकाळी कट्टर शैवपंथी असताना सुद्धा ते वैष्णवपंथी कसे झाले याच्यावर आपल्याला थोडस यायचंच आहे. पण काय थोडासा विचार करायला जर गेलो आम्ही तर नरहरी महाराज हे शैवपंथी कसे झाले आणि का झाले याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला सांगतो. कारण नरहरी महाराजांचे जे गुरु होते ते सद्गुरु निवृत्तीनाथ दादांचे जे गुरु होते गहिनीनाथ, सद्गुरु निवृत्तीनाथ दादांना ज्यांनी अनुग्रह दिला त्यांनीच नरहरी महाराजांना अनुग्रह दिला. त्या न्यायाप्रमाणे ते पुन्हा शैव पंथामध्ये अगदी रुजून गेले. पूर्वीची तशी त्यांची घराण्याची परंपरा सुद्धा शैव पंथाचीच आणि गहिनीनाथांनी सुद्धा त्यांना शैव पंथाची दीक्षा दिली. त्यामुळं
त्यांना भगवान विष्णूची भक्ती करण्याचं काही कारणही नाही आणि तसं त्यांना गरजही भासली नाही. असं एक अभंग आहे. आता गुरु, त्यांचे गुरु कोण याच्यावर जर आपण बोलायला गेलो तर मला वाटतं नरहरी महाराजांचाच एक अभंग आहे. नरहरी महाराजांचा एक अभंग आहे, ऐरावती बहु थोर त्याला अंकुशाचा मार आणि व्याघ्र बहु भयंकर तयाला सापळा हो घोर. व्याघ्र किती जरी असलं तरी त्याला त्याला सापळा लावला का तो सापडणार सापळ्यामध्ये. तसं ह्याच अभंगाचं शेवटचं चरण आहे, गुरु गहिनीनाथ नरहरी दास हा अंकित. गुरु गहिनीनाथ नरहरी दास हा अंकित. नरहरी महाराज म्हणतात की माझे गुरुजी हे गहिनीनाथ आहेत, हे आपल्याला ह्या अभंगातून सिद्ध करता येतं. त्याचप्रमाणे जे नरहरी महाराजांचं जे चरित्र आहे हे आपल्याला दोन अनुषंगाने बघता येतं. एक तर शैवपंथी असलेले नरहरी महाराज सुद्धा वैष्णव पंथाकडे झुकले. याचं कारण माझ्या पांडुरंगाची ज्यावेळेस इच्छा होती त्यावेळेस भला भलाही दूर जाऊ शकत नाही, दूर राहू शकत नाही. आणि दुसरा पर्याय असा आहे की नरहरी महाराजांनी त्यांच्या गाथ्यामध्ये, त्यांच्या अभंगांमध्ये, तसे त्यांचे अभंग फार नाही. नरहरी महाराजांचे एकूण मला वाटतं फक्त 80 किंवा 83 अभंग आहेत. फार फार तर 83 अभंग, याच्या पलीकडे नरहरी महाराजांचे अभंग नाही. मग त्याच्यामध्ये शिवभक्ती आहे, पंढरी महिमा आहे, विठ्ठल महिमा आहे, त्याच्यानंतर आत्मनिवेदन आहे, त्याच्यामध्ये मागणं आहे, त्याच्यामध्ये स्वतः ज्यावेळेस ज्यावेळेस त्यांना देह सोडायचा होता त्याचे असे मला वाटतं 12-13 एक प्रकरण महाराजांचे आहेत नरहरी महाराजांचे, आणि 83 अभंग एकूण सर्व आहेत. अशी अभंग संख्या फार थोडी आहे नरहरी महाराजांची. पण नरहरी महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये काही घटना आपल्याला फार अशा अलौकिक बघायला मिळतात आणि नरहरी महाराजांच्या जीवनातली 2 घटना आपल्याला ह्या चरित्रामध्ये आज प्रामुख्याने घ्यायच्या आहेत. त्या पंढरपुरामध्ये अच्युतरावानंतर, आणि अच्युतराव हे अतिशय सुबक सोन्याचे कारीगर बरं का. खूप सुंदर सोन्याचं काही सोनं चांदी जे असेल त्याचे जर त्यांना दागिने बनवायचे असतील तर कोणीही पाहू इथं अच्युत उदावंताचं घर कोणतं आहे म्हणून त्यांच्याकडे ते जाणार आणि त्यांच्याकडूनच ते दागिने वगैरे बनवून घेणार. सुंदर त्यांच्या घराण्यामध्ये ती एक परंपरा होती आणि तीच परंपरा जोपासण्याचं काम आमच्या नरहरी महाराजांनी केली. नरहरी महाराज ज्यावेळेस आई वडील गेले त्यावेळेस नरहरी महाराज स्वतः त्या भट्टीवर बसले आणि स्वतः तो सगळा व्यवहार बघू लागले. मग ते सुवर्णाचे दागिने करायचा असेल किंवा काही व्यवहार असतील ते सर्व नरहरी महाराज अतिशय सुंदर प्रकारे करू लागले. एक दिवसाचा काळ असा झाला का काय झालं, सकाळच्या वेळेस उठून भगवान शिवाची पूजा वगैरे केली आणि आपल्या त्या व्यवसायाच्या त्या ठिकाणावर बसले व्यवहार करण्यासाठी. तेवढ्यामध्ये काय झालं, त्या देवगिरीचे कोणी एक मोठे सेठ, बलाढ्य सेठ, धनाढ्य सेठ आले देवगिरीचे. गोपाळ सेठ कस्तुरे त्यांचं नाव, देवगिरीचे गोपाळ सेठ कस्तुरे ते आले आणि त्यांनी त्या पंढरपुरामध्ये आले, पांडुरंगाला नवस केला आणि सांगितलं, पांडुरंगा माझं वय झालेलं आहे आणि मला आता एखाद्या अपत्याची आवश्यकता आहे, मला एखादा अपत्य दे. पांडुरंग परमात्म्याने त्यांच्यावर कृपाहस्त केला आणि ते घरी गेले. घरी गेल्यानंतर 1 वर्षाने त्यांना पुत्रप्राप्ती झाली. कोणाला? त्या कस्तुरे सेठला पुत्रप्राप्ती झाली. दुसऱ्या वर्षी मुलाला घेऊनच ते डायरेक्ट पंढरपुरामध्ये, धनाढ्य व्यक्ती होती, ते काही साधारण व्यक्ती नव्हती. त्यांनी सर्व त्यांचा लावाजमा वगैरे घेऊन आले, पंढरपुरामध्ये ते आले आणि तिथं आल्यानंतर त्यांनी असा विचार केला त्यांच्या पत्नीने आणि त्यांनी की आपल्याला पांडुरंगाने जो प्रसाद दिलेला आहे त्या प्रसादाच्या बदल्यात आपणही पांडुरंगाला काहीतरी द्यावं. म्हणून त्यांनी त्या पांडुरंगाला एक सोन्याचा करगोटा करायचा म्हणून एक नवस केलेला होता. मग झालं, पंढरपुरामध्ये आले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, चंद्रभागेचं स्नान केलं आणि पांडुरंगाच्या रावळातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी विचार केला की करदोडा जर बनवायचाच आहे सोन्याचा तर मग सुंदर, सुबक आणि निर्मळ बनवूया. म्हणून त्यांनी त्या पंढरपुरामध्ये चौकशी केली की या पंढरपुरामध्ये सगळ्यात सुंदर सोन्याचे दागिने बनवणारे कोण सोनार आहेत. तर त्यावेळेस सर्वांनी एकमुखी सांगितले की या ठिकाणी पंढरपुरामध्ये फक्त एकच आहे असा जो नरहरी सोनार, जो दागिन्यामध्ये 1 नंबर दागिने बनवतो, त्याची सुबकता सर्वात सुंदर आहे असं सर्वांनी सांगितलं.
झालं. कस्तुरी शेटना असं वाटलं की चला या सर्वांनी सांगितलेलेच आहे, तर मग आता नरहरी महाराजांकडे जाऊ आणि आपण हे दागिना बनवून घेऊ. म्हणून कस्तुरी शेठ हे नरहरी महाराज सोनारांकडे आले आणि नरहरी महाराज त्यावेळेस नेमकेच आपल्या त्या कामावर बसलेले होते. त्यांची चालू होती काहीतरी ठोकाठोकी, हे बनवते बनवता. कामाला बसलेला व्यक्ती काहीतरी काम करतच राहणार, या हिशोबाने त्यांनी त्या दागिन्यांचं काहीतरी बनवण्याचं चालू होतं. कस्तुरी शेटनी तिथं जाऊन त्यांना नमस्कार घातला आणि सांगितलं, महाराज मी पांडुरंगाचा भक्त आहे आणि मी देवगिरीवरून आलेलो आहे. ज्यावेळेस त्यांनी सांगितलं मी पांडुरंगाचा भक्त आहे, त्यावेळेस नरहरी महाराजांनी सांगितलं, पांडुरंगाचा नाही भगवान शिवाचा म्हणा, भगवान शिवाचे भक्त महत्वाचे, पांडुरंग बिंडुरंग काही माहित नाही म्हणे मला. कस्तुरी शेटनी विचार केला, हे असं का बोलतायत, पंढरपुरात राहतात आणि पांडुरंगाविषयी असं का बोलतायत हे. म्हणून त्यांनी सांगितलं, अहो नाही, मी पांडुरंगाला नवस केला होता आणि तो नवस माझा पूर्ण झाला, म्हणून माझ्या पत्नीने आणि मी असा विचार केला की आम्ही पांडुरंगाला एक सोन्याचा करगुटा तयार करायचा आहे, तेवढं तुम्ही आम्हाला करून द्या आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे आम्ही आलेलो आहे. झालं. कस्तुरी शेटनी त्यांना सांगितलं बनवून द्या, पण त्यांनी सांगितलं, हे बघा मी पहिली गोष्ट पांडुरंगाचे कोणते व्यवहार करत नाही, मी त्यांना कोणताही दागिना बनवत नाही, तुम्ही कोणत्याही सोनाराकडे बनवून घ्या, मी त्या देवाला मानत नाही आणि मी तो दागिना बनवून देऊ शकत नाही. कस्तुरी शेटने सांगितलं, असं करू नका महाराज, तुमचं फार नाव ऐकलेलं आहे आणि मी फार लांबून आलेलो आहे देवगिरीवरून, आणि आता जर तुम्ही मला जर नाही करून दिलं तर माझी निराशा होईल आणि ती निराशा होणं योग्य नाही, माझ्यावर कृपा करा आणि तेवढं करून द्या, अशी विनंती केल्यानंतर नरहरी महाराजांनी सांगितलं, हे बघा मी तुम्हाला करून देईल, पण त्याच्यासाठी एक अट आहे, ना मी माप घेण्यासाठी येणार, ना तुम्ही मला तिथं करगोटा बांधण्यासाठी बोलवायचं. असं मंजूर असेल तर सांगा, बनवतो, अन्यथा तुम्ही कुठेही बनवून घ्या. कस्तुरी शेटने सांगितलं, हरकत नाही, माप आम्ही घेऊन येतो, तुम्ही आम्हाला बनवून द्या. कारण त्यांना त्यांच्याकडूनच बनवून घ्यायचा होता. आता ती भगवंताची लीला होती, हे काही तुमच्या आमच्या हातातलं नव्हतं. आणि कस्तुरी शेटनी लगेच पंढरपुरामध्ये राऊळात जाऊन भगवंताच्या मंदिरात जाऊन पांडुरंगाच्या त्या कटेचं माप घेतलं, एक दोरा नेला, त्या दोऱ्याने माप घेतलं आणि ते माप ह्या नरहरी महाराजांकडे आणून दिलं. झालं बा, नरहरी महाराजांनी त्यांच्या त्या मापावर इतका सुंदर असा सोन्याचा सुवर्णाचा करगोटा बनवला की त्या सुवर्ण करगोट्याला बघितल्या कोणीही मोहित होईल, इतका सुंदर असा सुबक अतिशय नक्षीदार असा सुंदर बनवला आणि सांगितलं, कस्तुरी शेठ हा तुमचा करगोटा घ्या आणि तुमचं तुम्ही बांधून घ्या. झालं. करगोटा घेतला कस्तुरी शेटनी, पांडुरंगाच्या मंदिरात गेले आणि करगोटा लावून पाहिला तर तो करगोटा 4 बोट लांब झाला. त्यांनी विचार केला, अरे हा असं कसा करगोटा बनवला, आपण तर माप दिलं होतं आणि 4 बोट लांब झाला. ते पुन्हा घेऊन आले. सांगितलं, नरहरी महाराज अहो हा तर 4 बोट लांब झाला, थोडासा आखूड करून द्या. म्हणून त्यांनी 4 बोट आखूड करून दिला. पुन्हा घेऊन गेले, पुन्हा बांधून पाहिलं तर तो 4 बोट आखूड भरायला लागला. कस्तुरी शेठ म्हणे, वा हा काय प्रकार चालू आहे म्हणे नेमका. पुन्हा गेले, म्हणे अहो तो लहान झाला, आता थोडसा वाढवून द्या 4 बोट. पुन्हा वाढवला, पुन्हा लांब झाला, पुन्हा आखूड केला, पुन्हा आखूड झाला. महाराज काही केल्या तो करगोटा पांडुरंगाच्या कमरेला बसेना. शेवटी कस्तुरी शेठ वैतागले. कस्तुरी शेठनी सांगितलं, नरहरी महाराज तुम्ही काही करा, पण माझ्यासाठी का होईना त्या पांडुरंगाच्या तिथं चला आणि तो करगोटा तुमच्या हाताने एकदा बांधून द्यावा. आमच्याच्याने 10-12 चक्रा झाल्या, पण ते काही आमच्याच्याने फिक्स होईना तो करगोटा. असा विचार केल्यानंतर आता यांना पेच पडला की पैसे तर घेऊन बसलो, काम तर आपणच केलेलं आहे, आता नाही जावं तर पैसे वाया जातील, यांचे पैसे द्यावे लागतील, आपला दिवस वाया जाईल. म्हणून त्यांनी काय केलं, एक मधली शक्कल लढवली. सांगितलं, येतो, हरकत नाही. म्हणजे मग एक काम करा, माझे डोळे घट्ट बांधा आणि माझ्या दोन्ही हाताने धरून तिथं घेऊन जा, मी माप घेतो आणि करगोटा तुम्हाला तिथं बांधून देतो म्हणे. झालं. कस्तुरी शेठनी त्यांच्या डोळ्यावर पट्टी वगैरे बांधली आणि दोघा तिघांनी नरहरी महाराजांना धरलं, राऊळात आणलं. राऊळात आणल्यानंतर दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडून पांडुरंगाच्या मूर्तीसमोर त्यांना उभं केलं. एक साईडनं कस्तुरी शेठ आहेत, कस्तुरी शेठची पत्नी आहे, बाकीचे त्यांचे काही कामगार आहे, संघ सेवाधारी ते आहेत, त्याच्यानंतर 2-4 बडवे तिथं उभे आहेत. आणि त्यांनी विचार केला की आज नरहरी कसा मंदिरात आला, आजपर्यंत आलेला नाही
आणि आजच कसा आला हा? मग लक्षात आलं की फक्त पैशासाठी हा नरहरी मंदिरामध्ये आलेला आहे. त्याला माहिती आपला व्यवसाय धंदा आहे, धंद्यासाठी हा आलेला आहे. असो काही असो, त्यावेळेस नरहरी महाराजांनी भगवंताच्या कमरेला त्यांचा हात त्या कस्तुरी शेठला सांगितला, माझा हात त्याच्या कमरेपर्यंत न्या म्हणे तुमच्या देवाच्या. मग देवाच्या कमरेपर्यंत जसा हात नेला आणि नरहरी महाराजांनी असा वेढा घेण्यासाठी प्रयत्न केला की कमर किती मोठी आहे. बघितलं तर चाचपडून पाहिला, अरे ही तर पिंड आहे, भगवान शिवाची पिंड आहे. आणि भगवान शिवाच्या पिंडीला मी डोळे बांधून आलो. ते म्हणे, हो धरा धरा, हे तुमचं धरा म्हणे. भगवान शिवाच्या पिंडीला तुम्ही मला आणलंय म्हणे करकोटा बनवायला आणि डोळे बांधून आणले. महाराज त्यांनी डोळे सोडले. नरहरी महाराजांनी डोळे सोडले आणि लगेच भगवंत पांडुरंग परमात्मा कटेवर हात ठेवून विटेवर उभा तिथं त्यांच्या समोर. अरे रे ची 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 म्हणे. पुन्हा डोळे बांधले, पुन्हा डोळे बांधले, पुन्हा हात लावला, पुन्हा महादेवाची पिंड, पुन्हा डोळे सोडले, पुन्हा पांडुरंग, पुन्हा महाराज. असं 10-12 वेळेस झालं. आणि ज्या वेळेस असं झालं त्यावेळेस माझ्या नरहरी महाराजांच्या लक्षात आलं की अरे, मी आजपर्यंत जे करत होतो ते योग्य नव्हतं. आणि माझे जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा एक अभंगामध्ये सुंदर वर्णन करतात की हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. जसं एक एकाच्या हृदयात आहेत, कसे आहेत? साखरीला गोडी सोडून नाही आणि गोडीला साखर सोडून नाही. त्या न्यायाप्रमाणे नरहरी महाराज म्हणतात की अरे देवा भगवंता, आजपर्यंत मी तुझ्यामध्ये भेद करत आलो आणि आता मात्र माझा भेद पूर्णपणे मावळला गेला. आणि त्या गोपाळ शेठ कस्तुरेंच्या त्यांच्या नवसामुळं का होईना, पण नरहरी महाराजांना भगवंत पांडुरंगाचं दर्शन घडलं आणि पांडुरंगामध्ये माझ्या भगवान शिवाचं दर्शन घडलं. तसं बघायला गेलं तर पांडुरंगाने शिव भगवंत हे काही वेगळे नाहीच आहेत. कारण भगवंत पांडुरंग भगवंताच्या डोक्यावर सुद्धा भगवान शिवाची प्रतिष्ठा आहेच ना. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत, असं आपण काकड आरतीमध्ये म्हणतो. तो ज्यावेळेस आला त्यावेळेस भगवंताला इतका आनंद झाला की त्याला उचलून डोक्यावर घेतलं पांडुरंगाने आणि तिथंच त्याची प्रतिष्ठा केलेली आहे. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगतो की भगवंताच्या गळ्यात आणि पायावर तुळशी पत्र किंवा तुळशीचं मंजुळा व्हावी, पण भगवंताच्या डोक्यावर मात्र बेलपत्र व्हावं, बेलाचं बिल्वदळ व्हावं. हे दोन्ही देवाची पूजा केल्याचं पुण्य आणि सार्थकता आपल्या कर्मामध्ये प्राप्त होत असते आणि दोन्ही देवाची पूजा केल्याचं पुण्य आपल्याला प्रदान होत असतं. म्हणून भगवान शिवाची पूजा आणि भगवान विष्णूची पूजा, दोघांची पूजा माझ्या पांडुरंगाच्या ठिकाणी होत असते. आणि नरहरी महाराजांना याचा प्रत्यय आला. नरहरी महाराजांच्या डोळ्यातून अश्रू सुरू झाले. नरहरी महाराज म्हणे, प्रभू आज माझा अहंकार तुम्ही घालवला, आज माझी भेदात्मक दृष्टी तुम्ही काढून अभेदात्मक भक्ती माझ्या अंतःकरणामध्ये जागृत केली. भगवंताच्या लाख लाख कोटी कोटी वेळेस ते नमस्कार करू लागले, भगवंताच्या चरणावर डोकं ठेवलं. आणि नरहरी महाराजांनी तो करगोटा 1 रुपया छदामही न घेता, 1 पैसाही न घेता तो करगोटा त्या ठिकाणी त्या कस्तुरी शेठला करून दिला. आणि अशा प्रकारे माझ्या नरहरी महाराजांच्या आयुष्यामध्ये शिवभक्तीपासून विष्णू भक्तीकडे किंबहुना वैष्णव भक्तांकडे त्यांचा ओघ वाढला. झालं तिथून बाहेर आले आणि नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये जाऊन नरहरी महाराज कडकडून मिठी मारली. नामदेव महाराजांना सांगितलं, नामदेव महाराज आजपर्यंत मी तुमचा उगाच द्वेष करत आलो, पण तुम्ही द्वेषाचे नाही तर तुम्ही प्रेमाचे पात्र आहात. आणि मी अभागा आहे की आजपर्यंत मी तुम्हाला ओळखू शकलो नाही, मी माझ्या पांडुरंगाला ओळखू शकलो नाही. तेव्हापासून नामदेव महाराजांचे नरहरी महाराज हे अत्यंत निस्सीम प्रेमाचे मित्र झाले. आणि तिथून पुढं दोघही एका जीवाने राहू लागले. असं करता 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 नरहरी महाराजांच्या आयुष्यामध्ये भगवान विष्णूंची भक्ती सुरू झाली. आणि ती भक्ती सुरू होत असताना माझ्या नरहरी महाराजांनी एक दिवस त्या गंगा आईला सांगितलं, गंगा आता मात्र मला असं वाटतं मी माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही प्राप्त केलं, मला भगवान शिवाची कृपा झाली, मला गुरुदेवांची कृपा झाली गहिनाथांची, आणि मला पांडुरंग परमात्म्याची कृपा माझ्यावर झालेली आहे. आता हा जन्म माझा सफल झाला असं मला वाटतं. आणि असं त्यांनी त्यांच्या मुखातून उद्गार काढल्यानंतर
गंगाईच्या सुद्धा लक्षात आलं की आता मात्र आपले पती या देहात राहू इच्छित नाहीत, आणि तोच संकेत नरहरी महाराजांनाही दिला. आणि नरहरी महाराजांनी ज्या वेळेस असा संकेत गंगाला दिला, त्यावेळेस गंगानेही डोळ्यात पाणी आणून सांगितलं, स्वामी, मी परम भाग्यवान आहे की तुमच्यासारखे सत्पुरुष माझे पती लाभले आणि तुमच्यासारख्याची पत्नी लाभण्याचं भाग्य माझ्या पदरी मी बांधू शकले. आणि याच सर्व गुणांचं वर्णन, ह्याच सर्व कार्याचं वर्णन हे चांगदेव महाराज आपल्या एका अभंगामध्ये फार सुंदर करता आहेत की पंढरी द्वारिका भूमी ते निर्मळ, तेथे जन्मस्थळ नरहरीचे. पंढरी द्वारिका म्हणजे पंढरपूर आणि द्वारका एकच बर का. तिथं ती भूमी निर्मळ आहे, पवित्र आहे, आणि तिथं मात्र माझ्या नरहरी महाराजांचा जन्म झाला. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला अनंता त्रैलोक्याचा. त्याचे आईबाप धन्य आहेत, ज्यांनी अंतरामध्ये त्रैलोक्यदाता साठवला. पार्थिव नाम संवत्सरे शके 1115, प्रातकाळी जन्मला नरहरी. त्यांच्या जन्माचा काळ त्यांनी सांगितलाय चांगदेव महाराजांनी. त्याच्यानंतर श्रावण मास शुक्ल पक्ष तिथी नवमी, नक्षत्र अनुराधा बुधवारी. श्रावण मास शुक्ल पक्ष तिथी नवमी, नक्षत्र अनुराधा बुधवारी. जन्म तिथी आणि नक्षत्र सुद्धा सांगितलं आणि वार सुद्धा सांगितलेला आहे. सावित्रीबाई झालासे आनंद. सावित्रीबाई म्हणजे नरहरी महाराजांच्या मातोश्री. सावित्रीबाई झाला आनंद, देती साखर पान घरोघरी. घरोघरी साखर पान वाटू लागल्या, मुलगा झाला म्हणून नरहरी महाराजांचा. तुझ्या पुत्राचे आयुष्य प्रमाण 92 वर्ष जाण सांगा म्हणे. चांगदेव महाराज म्हणतात तुझ्या मुलाचं आयुष्य हे 92 वर्षाचं आहे. मला वाटतं मी सुरुवातीला बोलून गेलो की महाराजांचं जन्मकाळ हा फार तर 90 ते 92 वर्षाचा असा तो काळ आहे. आणि चांगदेव महाराजांचे म्हणणं तेच आहे की तुझ्या पुत्राचे आयुष्य प्रमाण 92 वर्ष जाण सांगा म्हणे. आणि मग काय झालं, हे नरहरी महाराज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठले, स्नान केलं चंद्रभागेचं, आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आले, राहुलामध्ये बसले, खूप सुंदर असं मनोभावे भजन केलं. आणि भजन करत असताना तिथे नामदेव महाराज, सर्व संत आले. त्या काळाचे जे समकालीन संत होते ते सर्व तिथं आले. भजन रंगलं, खूप भजन रंगलं. आणि देवा असं नामदेव महाराज वर्णन करतात या सगळ्या गोष्टीचं की देवाचे समोर नरहरी सोनार हृदयी निरंतर हरिहर. हरिहर म्हणजे भगवंताच्या समोर बसले आणि अंतःकरणामध्ये हरिहर दोघांचाही जाप चालू होता. पार्थिव संवत्सरे 1207 उगवला दिवस सोमवारी 1207 साली, शके 1207 सोमवारच्या दिवशी तो दिवस उगवला. नरहरी 2 प्रहरी देवाचे कटीसी, माधव वद्य तृतीयशी बैसलासे. आणि नरहरी महाराजांनी हा जो पंचभौतिक देह आहे, हा देह नरहरी महाराजांनी त्याच ठिकाणी सोडला असं नाही. या देहासह भगवंताच्या कटी प्रदेशामध्ये म्हणजे भगवंताच्या कमरेमध्ये जाऊन नरहरी महाराज माझे गुप्त झाले. नामदेव महाराजांचं म्हणणं आहे, नरहरी 2 प्रहरी देवाचे कटीसी, माघ वद्य तृतीयसी बैसलासे. नामा म्हणे नरहरी महाद्वारी, नामाचे गजरी गुप्त झाला. नामदेव महाराज म्हणतात, नामदेव महाराज असं म्हणतात की नरहरी महाद्वारामध्ये नामाचा गजर चालू असताना आणि अचानक नरहरी गुप्त झाला. तो भगवंताच्या कटी प्रदेशामध्ये. असं सुंदर चिंतन माझ्या नरहरी महाराजांचं आहे. नरहरी महाराजांची भक्ती अलौकिक आणि दिव्य आहे महाराज. तसं बघायला गेलं तर मोठा युटर्न म्हणायला हरकत नाही आपल्याला. असा युटर्न महाराजांच्या आयुष्यात बसला त्या कस्तुरे सावकारांमुळं, कस्तुरे सेठमुळं. आणि त्यांनी जी त्यांच्याकडे सोपवलेली कामगिरी होती ती कामगिरी तर त्यांनी पूर्णच केली, पण ती कामगिरी पूर्ण करत असताना भगवंताने त्यांचं मन आपल्याकडे आकृष्ट केलं. आणि माझे नरहरी महाराज हे इतके पॉवरफुल झाले, किंवा त्यांची भक्ती इतकी दृढ झाली की भगवंताच्या कटी प्रदेशामध्ये नरहरी महाराजांना कायमचं स्थान मिळालं. जसं ध्रुवाला स्थान दिलं, कायमचं आढळ पद दिलं ध्रुवाला,
तसं माझ्या नरहरी महाराजांना कायमचं स्थान दिलं आपल्या कटी प्रदेशामध्ये. एवढी अलौकिक माझ्या नरहरी महाराजांची भक्ती, आणि अशा नरहरी महाराजांच्या जीवनचरित्रावर थोडासा बोलण्याचा प्रयत्न केला. मायबापांनो, काय आहे, संतांच्या चरित्रावर बोलत असताना फार बोलण्यापेक्षा महत्वाचं जेवढं आहे तेवढं बोलावं आणि तेवढं बोलण्याचा प्रयत्न केला. अर्थात मी अनेक भागापासून सांगतोय की अर्ध्या तासात 1 तासात संतांचे चरित्र होत नाहीत, परंतु याही काळामध्ये आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करतो. आणि तोच प्रयत्न तुम्हा मायबापांच्या श्रोतृवर्गांच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी चालू आहे. अन्यथा मी तर काही फार ज्ञानी वगैरे नाही, मला काही येतही नाही, परंतु तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे जशी तुमच्याकडून मला प्रेरणा मिळेल, जशी माझा भगवंत मला बुद्धी देईल, जसे माझे संत माझ्यावर कृपा करतील, तसं बोलण्याचा प्रयत्न करतोय. आणि आज आपण श्री संत नरहरी महाराज सोनार पंढरपूर निवासी यांचं चरित्र बघण्याचा प्रयत्न केला. भगवंताच्या चरणी एकच प्रार्थना करूया की नरहरी महाराजांना जसं तुझ्या कटेमध्ये, तुझ्या कटे प्रदेशामध्ये जसं तू स्थान दिलं, तसं आम्हालाही तुझ्या भक्तीमध्ये, तुझ्या रावळात स्थान दिलं तरी आमचं परमभाग्य उदयाला येईल आणि ते आल्याशिवाय राहणार नाही. एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करू आणि नरहरी महाराजांच्या नावाने एकदा गजर करून नरहरी महाराज की जय असा गजर करून नरहरी महाराजांचं हे आपण काहीतरी त्या चरित्रामधून काहीतरी घेऊन आपलं जीवन उज्ज्वल करू. भगवंताच्या चरणी जाता जाता एकच प्रार्थना करतो की माझ्या सर्व श्रोतृवर्गांना सद्बुद्धी प्राप्त होऊन योग्य मार्ग परमार्थाचा सापडावा, संतांची कृपा व्हावी आणि त्यांच्या हातून वरचेवर सत्कार्य घडत जावे, एवढंच भगवंताच्या चरणी मागतो. आणि मी या ठिकाणी माझा संत पुष्पाला विश्रांती देतो. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री संत नरहरी महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला.